दिनांक 11 जानेवारी आपण सगळे जात आहोत शेतात दर्शवेळा अमावस्या साजरी करण्यासाठी। तर ही दर्शवेळी अमावस्या आहे काय? ही अमावस्या साधारणतः रब्बीच्या पेरण्यानंतर सातवी जी अमावस्या असते त्या दिवशी आपण दर्शवेळी अमावस्या साजरी करतो। तर या दिवशी आपण आपल्या काळ्या मातीचं लक्ष्मीच्या स्वरूपात पूजन करत असतो। उंडे, आंबील आणि गव्हाची खीर हे आजच्या दिवसाचं महत्त्वाचं मेन्यू। तर आपण आज जातोय लातूर जिल्ह्यातील आपल्या जोडजवळा या गावी सर्वांसोबत वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी। नमस्कार, शास्त्री परिवारातर्फे वेळामुष्याच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा। आज आपण वेळामुष्यानिमित्त आमचा जोडजवळा ह्या गावी सगळेजण एकत्र जमलेलो आहे। तर वेळामुष्या ह्या दिवशी खास करून जेवायचे काही आयटम्स मी तुम्हाला सांगणार आहे। ठरलेले पदार्थ असतात जेवण्यासाठी। तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे सुरुवातीला आपण उंडेपासून करू। हे उंडे आहेत, त्यानंतर धपाटे आहेत, हे कोंदीची पोळी आहे, गोड पोळी आहे, बाजरीची भाकरी आहे, पुन्हा गाजर आहे, काकडी आहे, हा मसाले भात आहे, ही भज्जी आहे, गव्हाची खीर आहे, हे आंबील आहे आणि हे बाकी आम्हाला आपल्या भाजीवर घेण्यासाठी तली वगैरे आहे। असा हा मेनू आहे। आंबील आणि उंडे ह्या तीन गोष्टीचं खूप महत्त्व असते। बाजरीच्या पिठापासून उंडे तयार केलेले असते। धपाटे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी, तिळगुळाची पोळी आणि साधी पोळी, ज्यांना जे आवडेल तसं म्हणून सगळं केलेलं आहे आणि सगळे पाहुणे आलेले आहेत आणि ते अगदी या वनभोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत। आजचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे भजी तयार केलेली आहे। या सगळ्या हिवाळ्या ऋतूमध्ये सगळ्या भाज्या आलेल्या असतात आणि त्या याच्यामध्ये शेतातले पण खूप पदार्थ, वाटाण्याच्या शेंगा, ओले हरभरे वगैरे सगळं घातलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही भजी अगदी स्वादिष्ट बनते। हे खास आहे की सगळ्या भाज्या मिक्स करून सगळ्यांना पौष्टिकता मिळावी म्हणून ही भजी तयार केलेली असते। आजच्या सणाला आपण चहा पण चुलीवर करतो आणि चुलीवरच्या चहाचा एक छान आस्वाद आपण घेणार आहोत। मी प्रगती अजिंक्य शास्त्री आमच्या इथं वेळामुशीचं जेवायला केलं आहे। आमच्या सगळ्या सासवा बँगलोर आमच्या ननंदबाई आल्या, मामी आलेत, सगळे आलेले आहेत।
फक्त आमच्या एक नणंदबाई राहिलेल्या आहेत पुण्यावरून, त्यांना येणं झालं नाही. त्याच्यामुळं आम्ही पण त्यांची खूप आठवण काढत आहोत. सगळे भेटलेत, सगळ्यांचं गेट टुगेदर खूप छान व्हायले. आता सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेणार आहेत आणि सगळे खूप मज्जा करणार आहेत. Wake up to reality. गाडी मागे मामा तुम्ही आलात, खूप मस्त वाटलं. कसं वाटलं तुम्हाला आज इथे? खूपच छान वाटलं. मामीला घे ना, मामी. ॲक्च्युली परभणी जिल्ह्यामध्ये वेळी अमावस्येचं एवढं महत्त्व नाही आहे. लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा या ठिकाणी वेळी अमावस्येचं खूप महत्त्व आहे. आम्हाला एवढ्या वर्षामध्ये कधी अनुभव नव्हता आला. भाऊजींनी बोलवलं आणि आम्हाला वेळी अमावस्येची मजा घेता आली. जी आपली प्रथा आहे ही कंटिन्यू ह्या जिल्ह्यामध्ये होते, याच्याबद्दल खूपच छान वाटतं. शास्त्री परिवारांचे आभार की त्यांचं आदिरातिथ्य होतं आणि खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केलं. थँक्यू. ईशा कसं वाटलं तुला इथे? अरे एक नंबर. मला थोडासा काय म्हणतो त्याला फ्री टाईम पाहिजे होता आणि खूप छान एन्जॉय केलं मी आपल्या फॅमिलीसोबत. हो का? आज आपलं गेट टुगेदर झालं, कसं वाटतंय तुला? अरे मस्त, जेवण एकदम फंटास्टिक होतं. भरपूर जेवण झालं. तुमच्या आणि सगळ्यांची भेट झाली. तुझ्या मागे तर एक हेक्टिक शेड्यूल असतं, ते सोडून एक तुला आज इथं यावं लागलं, थोडंसं निवांत वाटलं. कसं वाटलं? खूप छान, एकदम रिलॅक्सिंग आहे. आणि मेन घरी स्वयंपाक करावा लागला नाही, इथे जेवायला मिळालं त्याबद्दल खूप छान वाटलं. सगळ्यांनी आणि एवढं प्रेम आणि आग्रह आणि जीव घातलं. आणि जेवण कसं होतं? जेवण एकदम 5 स्टार. अजिंक्यनी एजेनी जे प्रेमाने पान दिलंय ना सगळ्यांना खास, त्याच्यासाठी व्हेरी थँक्यू. 30 रुपयाचं तर असेल मिनिमम. हॅलो हॅलो. जबरदस्त इतकं जबरदस्त जेवण झालं आणि खीर तर काय बेस्ट होती, भारी एकदम भारी. भज्जी जबरदस्त, 5 स्टार जेवण झालं, एकदम जोरदार. 2 दिवस जेवायची गरज नाही. तर आता बघू शकतात थोडंसं संध्याकाळ झालेली आहे आणि असं आता जायची वेळ आपल्याला झालेली आहे लातूरला. आजचा दिवस कसा गेला हा आपल्याला कळालेला नाही आहे. शिवताई काय म्हणणं आहे तुझं? आजचा दिवस अतिशय उत्तम गेला. वर्षातून एकच दिवस असतो आपल्या हक्काचा, आपल्या घरी येण्याचा, माहेरी परत येण्याचा. वेळामोसाच्या दिवशी असं वाटतं की आपण परत एकदा लहान झालो. प्रत्येक गोष्ट करायला मिळते. इव्हन बैलगाडीतली चक्कर म्हणा, झाडावर चढणं, ढाळे खाणं. तरी यावर्षी ऊस अजून मिळालेला नाही, तरी निघेपर्यंत मिळेल अपेक्षा करूया आपण. ऊसासाठी अजून एकदा येऊ आपण. हो, नक्की नक्की नक्की. एकदम छान वाटलं. दरवर्षीप्रमाणे शास्त्री परिवारात साजरी करण्यात आलेली आहे.
उत्तम नियोजन, जेवण एकदम उत्तम. कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडला बघ? सगळेच पदार्थ छान होते. हां बाजरीच्या भाकरीपासून खिरीपर्यंत सगळे थोडं वेगळा अनुभव दरवर्षी वेळा बसलो होतो. हां एक मोकळ्या हवेमध्ये जेवणाचा स्वाद घेता येतो. हां सर्व परिवारासोबत एक उत्तम वेळ आपण घालवतो. दिवस एकदम सत्कारणी जातो. खूपच छान झाला कार्यक्रम. माझ्या नशिबाचं झालं होतं इतकं मी कधीच पाहिलं नाही. आज ते मी बघितलं. छान वाटलं खूप. आज दिवसभर त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या आमचे तरुण मुलं मुली, आमच्या पाहुणे आप्तेष्ट नातेवाईक आज वेळा अमावस्येच्या भोजनासाठी तर गावात आम्ही आलो होतो आणि सगळ्यांनी मिळून आम्ही मनमुराद आनंद घेतला. अशा ह्या वेळा अमावस्येच्या आमच्या शेताच्या भरभराटीसाठी सगळ्यांना शुभेच्छा अशा आमच्या. विशेषतः नांदेडचा काही भाग, बीड जिल्ह्याचा काही भाग, उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भाग आणि कर्नाटकातला काही भाग, या भागामध्ये ही वेळा अमावस्येचा सण अतिशय उत्साहानं साजरा केला जातो. अक्षरशः लातूर शहरामध्ये कर्फ्यूसारखी परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे शेत नाही किंवा जे मित्र आहेत त्या सगळ्यांना शेतकरी बांधव बोलवत असतात. आम्हीही आज आमचे सगळे नातेवाईक वगैरे या ठिकाणी बोलवले. आमच्या विनंतीला मान देऊन ते आले खरंच आणि त्यांच्यासोबत आम्हाला वनभोजनाचा आनंद घेता आला. त्याबद्दल त्या सर्व नातेवाईकांचे आप्तेष्टियांचे या ठिकाणी मी आभार मानतो शास्त्री कुटुंबियाच्या वतीनं. आणि त्यांच्यामुळंच ह्या कार्यक्रमाला शोभा आली, त्यांच्यामुळंच ही रंगत वाढली आणि विविध प्रकारचे खेळ किंवा जी काही शेतातली मजा आहे ती त्यांच्यामुळं आम्हाला लुटता आली. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनस्वी आभार, धन्यवाद. माझ्या पळापळीचं काय सोडून दे, हमेशाचीच पळापळी आहे. परंतु मला जी कार्यक्रमाबद्दल जी बोलायचं होतं ती सगळं ज्यानं बोलल्याच्या कारण आता पुन्हा मला बोलायची गरज नाही. कारण पुन्हा तेच वळी तेच सगळे माणसं बोर होतील. म्हणून त्यानं जी सांगितलं आहे ती मी सांगतो ही समजूनच सगळे ऐकून घ्या. याच्याबद्दल सगळ्यांनी शांततेने ऐकल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. आजचा दिवस म्हणजे अतिशय आनंदाचा. असं वाटलं होतं की म्हणजे आपण सगळ्यांना बोलवलंय खरं, पण म्हणजे आपण कसं होईल पण सगळं खूप व्यवस्थित झालं. अजिंक्यनं आणि अनिकेतनी खूप छान म्हणजे सगळं आम्हाला काही जिम्मेदारी दिली नाही. दोघांनी अगदी जिम्मेदारीने खूप छान सगळं व्यवस्था केली होती. त्याच्यामुळे आजचा दिवस एकदम आनंदात गेला आणि बोलवलेले सगळे पाहुणेही आले. त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद वाटला. असंच पुढच्या वर्षी पण सगळ्यांनी यावं अशी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करते आणि अशीच आपली वेळ अमावस्या व्हावी हीच माझी इच्छा. खूप छान झाली, खूप मजा आली. लेकरांनी खूप एन्जॉय केला. सगळ्यात आनंद लेकराचा खूप बघा वाटला. बैलगाड्यात बसले, बैल पतंग खेळले, बॅट खेळले, खूप मजा आली. झोके बांधले त्यांच्यासाठी. खूप चांगलं वाटायले, खूप आनंद वाटला, खूप मज्जा केली. बैलगाडीत बसलो आणि जेवण तर खूपच सुंदर होतं. बाकी काही नाही, सगळं छान वाटलं. हॅलो, चला आपण निघतोय. काय वाटतंय तुला आजच्या दिवसाबद्दल? नाही, खरंच खूप मजा आली. मी तर मला आठवतंय 5 वर्षानंतर आज या वेळ अमावस्येच्या सणाला आले. एकतर सगळ्यांची भेट झाली. दिवसभर छान मेन्यू छान होता आणि मुळात त्रिनभला खूप मजा आली आणि सगळ्यांची भेट झाली. सगळ्यांसोबत खेळता आलं, खूप मजा आली. आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप छान अरेंज केला, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. हॅलो अदू, बोला दादा. हां, मग आता आपल्याला जायचंय. काय वाटतंय तुला? पळापळ झाली तुझी खूप. खरं सांगू दादा तुला, 2 दिवस झाला माझ्या मॅचेस चालू होत्या. एकतर मॅचेसमुळे एवढा थकवा आलेला होता आणि वरून सेमिस्टर, त्यांच्या एक्झाम, त्यांच्या असाइनमेंटचं प्रेशर. पण खरं सांगतो आजचा एक दिवस शेतात आल्यावर हे सगळं विसरलं गेलं आणि एकदम सर्व शिनवा निघून गेला. त्याच्यामुळे आता एकदम फ्रेश वाटतंय आणि उद्याची मॅच खेळायला मी अजून रेडी आहे. म्हणजे काय मॅचेस विसरल्या का अभ्यास विसरला? काय झालं नेमकं? आता ते आपण पुढे ठरवू. आज आपण हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करतो आणि गावात येऊन एक दिवस इथं सगळं बघतो, सगळं राहतो. पण हे जे कार्य आहे किंवा आपण जे म्हणतो की हा दिवस आहे, ह्या दिवसाच्या मागं जर खरं कोण असतील तर आपण बघू शकतो की इथे सतत राहणारे हे शेतकरी आणि हे आमचे राजा मामा.
तुकाराम मामा असतील, राजा मामा असतील, अशोक मामा असतील, हे लोक आहेत. राजा मामा, काय सांगताल तुम्ही, काय वाटतं आजच्या दिवस? वर्षाकाठी एक वेळेस येळामुशी असते. येळामुशीच्या निमित्तानं सगळे लोक गावाकडे येतात पूजा करून जेवण करण्यासाठी. हा. आनंदाचा दिवस असतो. काय सांगताल तुम्ही सगळ्या मालकाला? रोज येत जा म्हणताल रोज का येत असं? जा. काम येऊन काम सांगत जा आम्हाला. काय म्हणताल? रोज आलेलं आम्हाला चांगलं वाटतंय. आहे का? हा. हे आमचे तुकाराम आहेत. काय वाटतं तुम्हाला तुकाराम? आज सगळे मालक आले, सगळे आले आणि सगळेजण एकत्र होते. काय म्हणता तुम्ही? खूप छान वाटतंय. मस्त कार्यक्रम झाला. हां, तुम्ही थोडं उशिरा आलात. कारण त्यांचं स्वतःचं शेत असं असतं ना, की त्यांचं स्वतःचं शेत इथं आहे. ते सगळे इथे असतात, त्यांची फॅमिली येते, आज सगळे येते. पण ते तिकडचा कार्यक्रम पण पूर्ण करतात आणि परत आपल्या शेतात पण येतात, आमच्या शेतात पण येतात. कारण मालकासाठी ते येतात. काय सांगताल? आहे का? थोडं ते लाजतात बोलण्यासाठी. बापू दादा, वेळ झालेली आहे निघायची. बरोबर. काय म्हणणं आहे तुझं ह्याच्यावर? वेळ झाली आहे, निघा वाटत नाही आहे. सगळेजण आणि असल तीन बसल सगळे खूप खुश होते ह्याच्यामध्ये. आणि आम्हाला आता जायचंच नव्हतं. कन्नडीतून आम्हाला जायचंच नाही आहे शेतातून. वर्षातून एकदा वेळामोशा येते. ह्या सगळ्यांनामुळं वेळामोशा खूप छान होते आणि हाच आनंद आहे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन वेळामोशा करण्यामध्ये. जे लहानपणी आम्ही अनुभवलेलं आहे ते पुढे ह्या लेकरांनी सगळ्यांनी अनुभवावं हीच आमची इच्छा आहे. त्याच्यामुळं वेळामोशाला माझी अशी सगळ्यांची इच्छा आहे. जे सगळे इथं आलेत त्यांचं तर स्वागतच आहे, पण ज्यांनी काही कारणामुळे येऊ शकले नाहीत त्यांना पुढच्या वर्षी नक्की या असं आत्ताच आमंत्रण देतो. आणि पुन्हा एकदा वेळामोशाच्या सर्वांना शुभेच्छा. थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. जे आमच्यासोबत आलेले होते ना चिल्ड्रन, आता त्यांना घरी जायचं नाही आहे. तर आता आम्ही काय करतो, थोडंसं त्यांना मनवतो, काहीतरी गोष्टी सांगतो आणि पुन्हा लातूरच्या दिशेने निघतो. तोपर्यंत तुम्ही व्लॉग बघत राहा. मला मान्य आहे हा व्लॉग यायला थोडासा उशीर झाला, पण आता तसं होणार नाही. आपले कंटिन्यू दर महिन्याला व्लॉग, दर आठवड्याला व्लॉग येतच राहतील. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर असेच राहा. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.